देश भर में पेट्रोल, डीजल और रोजमर्रा की जरूरी चीजों की बढ़ती कीमतों को लेकर जनता में नाराजगी बढ़ती जा रही है। कई राजनीतिक दल केंद्र सरकार के खिलाफ प्रदर्शन कर रहे हैं। कई कड़ी में नवनिर्माण सेना के चलते नवी मुंबई में से पनवेल तक महाराष्ट्र नवनिर्माण सेना यानी मनसे ने अनोखा आंदोलन किया। पनवेल के पेट्रोल पंप पर मनसे कार्यकर्ताओं ने केंद्र सरकार के खिलाफ जोरदार प्रदर्शन किया। आंदोलन की खास बात यह रही कि यहाँ चित्रगुप्त के रूप में एक कलाकार भी पहुंचा, जिसने सरकार को महंगाई पर चेतावनी दी। प्रदर्शनकारियों ने कहा कि पेट्रोल डीजल की लगातार बढ़ती कीमतों से आम जनता परेशान है और घर का बजट पूरी तरह बिगड़ता जा रहा है। मनसे पदाधिकारियों ने केंद्र सरकार पर निशाना साधते हुए कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विदेशों में मेलोडी चॉकलेट बांटने के बजाय देश की जनता की समस्याओं और बढ़ती महंगाई पर ध्यान दें। वहीं महिलाओं ने भी यह अपना गुस्सा जाहिर करते हुए कहा कि बढ़ती महंगाई के कारण घर चलाना बेहद मुश्किल हो गया है। आइए सुनते हैं आंदोलनकारियों का कहना। सरकारला आंदोलनाचा इफेक्ट जाणवावा अशी इच्छा आम्हाला होती, म्हणून आम्ही खास चित्रगुप्ताला बोलवलेलं आहे की बाबा तुझं काम वाढणार आहे तर तूच आता हे करत जा। इथे येऊन यांचा लेखाजोखा आता बघ की ह्या लोकांनी अशा पद्धतीने जनतेला आणलेलं आहे की ते मरू का जगू। जर ते अशा पद्धतीने जगायला लागले तर ते मेल्याहून मेल्यासारखे आहेत। आणि यांचं काय चाललंय तर मेलोडीची जाहिरात करतात ते, म्हणजे आम्ही काय सांगणार नाही, तुम्ही समजून घ्या, मेलोडी खाओ खुद जान जाओ, या पद्धतीने चाललेलं आहे। आणि हे बाहेर देशात मेलोडी वाटत आहेत आणि आपल्या जनतेला अशा वाऱ्यावर सोडले आहे। आणि आता लग्न सराई चालू आहे, या स्थितीमध्ये ते सांगतात सोनं घेऊ नका आणि हे घेऊ नका ते घेऊ नका, हे चुकीचं चाललंय। तुमचे जे आमदार खासदारांचे जे पेन्शन आहेत ते बंद करा ना, का तुम्ही ते चालू ठेवता? त्याच्यावर का नाही कमी हे करत तुम्ही? प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये काही कटोरी करायची ते पहिले तुम्ही करा आणि मग जनतेला सांगा, एवढंच आम्ही बोलू शकतो। दिलेला चांगल्या कामासाठी काम होतील असे आम्हाला वाटलेलं, हे असे करायला लागले तर आम्ही कसं आता पुढच्या वेळेला पाठिंबा नाही देणार आम्ही, असे जर करत राहिले तर। साहेब काहीतरी विचार करूनच देतील, मागच्या वेळेला विचार करूनच दिला होता दिलेला, पण हे असे वागतील हे कोण साहेबांना माहित पडणार आहे की हे असे वागतील? 2014 नाही काही ठिकाणी। पण मला इकडे खाली येऊन महागाईबद्दल पण त्याची नोंद करायची आहे, त्याच्यामुळे मी खाली आलोय सर्व नागरिकांना भेटायला की काय त्रास होतो तुमचा, कारण पेट्रोल डिझेलमुळे खूप लोकांचा त्रास झालेला आहे नागरिक जीवन। हो, त्याच्यामुळे मी खाली आलोय की शासनाला मी त्याच्याबद्दल नक्कीच विचारणार आहे की तुम्ही याबद्दलचा त्रास तुम्हाला कळतोय का, नाहीतर जनता तुम्हाला पुढच्या वेळी नक्कीच धडा शिकवेल, हे नक्की। तुम्ही अंतर्यामी आहात, हो, काय शासनाच्या मनात नक्की काय आहे? शासनाच्या मनात जे काय चालू आहे ते खूप चुकीचं चालू आहे, त्याच्यामुळे मी खाली यांच्या नागरिकांकडनं जे समस्या आहेत त्यांचं जाणून घ्यायला आलोय। त्या समस्या मी त्यांना नक्की सांगेन, जर त्यांनी ऐकलं नाही तर कर्माची फळं त्यांना भोगावी लागतील। मेलोडी चॉकलेट त्यांना देऊन नागरिकांना मी हेच सांगेल की तुमचे पेट्रोलचे दर कमी झाले पाहिजेत, कारण मोदींनी बाहेर देशात जाऊन जे मेलोडीचा प्रचार केलाय त्याचं खूप दुःख आहे, कारण की जनतेचा काय त्रास आहे तो त्यांना कळत नाहीये। खूप दुःखाची परिस्थिती सध्या चालू आहे, पण प्रशासनाला या गोष्टीची काळजी नाहीये, तर त्यासाठी आम्ही आज आंदोलन पुकारलंय, कमीत कमी त्यांना जाग यावी। पण सरकार तर सांगते पेट्रोल डिझेलचे भाव इतर देशांपेक्षा खूप प्रचंड कमी आहेत आमच्याकडे। त्यांनी फक्त 2 वेळा स्टंट केला, मुख्यमंत्री साहेबांनी जे बाईकवर जाऊन स्टंट केला, किंवा मोदी सरकारने एकच गाडी दाखवली ते 1-2 दिवसासाठी, त्याच्यानंतर त्यांचा जो प्रचार चालू आहे इतर वेळेसारखा पेट्रोल गाड्या वापरून, हे फक्त जनतेला वेडे बनवण्यासाठी त्याने काम केलेलं आहे। नक्कीच